अख्खं मार्केट आता आपलं आहे। याच्यानंतर राज वरणकर यांचं पण मुंबई पोलीस शहर येथे सिलेक्शन झाल्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचा आभार मानतोय आणि त्यांना 1600चा बादशाह असं असो, विरार असो, नाला सोपारा असो, त्यांना ज्याचं 1600 ज्याला कोणी चॅलेंज करू शकत नाही असं त्यांनी एकदम 1600चं टायमिंग, स्टेप आणि कोणाकडून मार्गदर्शन घेतलंय याबद्दल त्यांनी 2 शब्द सांगा। नमस्कार, मी ॲक्शन झोनला मला खूप फायदा झाला। मला 1600ला सगळं काय असेल ते मला ॲक्शन झोनलाच भेटलं, मार्गदर्शन सगळं ॲक्शन झोनलाच भेटलं। मी 2021-22ला काहीतरी जॉईन केलेली अकॅडमी जॉईन केल्याच्या नंतर मला इकडे स्टार्टिंगला मला काय जमत नव्हतं, कायच गोळा वगैरे कमी जायचा। त्याच्यानंतरला मग मी तसंच सातत्य ठेवला। त्याच्यानंतरला मला सगळं जमायला लागलं हळूहळू। अभ्यास पण चालूच ठेवला, अभ्यास चालू ठेवून मग आता माझी ही आताची सेकंड अटेम्प्ट होती। फर्स्ट अटेम्प्टला मला ग्राउंडला चांगले 43 होते आणि लेखीला जरा कमी होते 61, पण मी अभ्यास चालू ठेवला तसाच। मला ह्या टाईमला ग्राउंडला 43 आणि लेखीला 88 असे 131 माझी निवड झाली। याच्यानंतर तुम्हाला प्रश्न की जर माणसानं कोणत्याही क्षेत्रात उतरलंय आणि योग्य प्रकारे मेहनत घेतली आणि प्रामाणिकपणे अभ्यास चालू ठेवला आणि दुर्लक्षित करता योग्य प्रकारे मार्गदर्शन लाभले असेल आणि योग्य प्रकारे गुरु लाभले असेल तर त्या माणसाला जीवनात यश शक्य आहे का, यश मिळू शकते का, की काही अशक्य गोष्टी आहे, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? नाही, तर गोष्टी करायची असेल तर सर्वप्रथम आपल्याला संयम ठेवला पाहिजे, कारण की पहिल्या 2-3 महिना करून आपल्याला सोडलं असं चालत नाही, कारण की संयम ठेवला पाहिजे। आपल्याला भरती करायचं म्हटल्यावर वाट तर म्हणजे अभ्यास करून वाट तर पाहावीच लागते, त्यासाठी संयम ठेवला तर चांगलीच गोष्ट आहे। शेवटचा प्रश्न, ॲक्शन झोन अकॅडमी बद्दल तुमचं काय मत? ॲक्शन झोन अकॅडमी मला मार्गदर्शन खूप, मला पोलीस भरती ही प्रथम माहीत नव्हती। मी 12वीला ज्या क्लासमध्ये शिकायचो, 12वीला आर्ट्समधून केलं मी क्लास लावलेले इरकर सरांकडे। मला त्या इरकर सरांनी मला पोलीस भरती काय दाखवली, म्हणजे ॲक्शन झोनला मला आणली, मला ही अकॅडमी दाखवली आणि ह्या अकॅडमीपासून मला पोलीस भरती काय असते हे सगळं समजलं। थँक्यू। राज वरणकर यांना मी पुढील आयुष्यात त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांनी ही त्यांना थांबता त्यांचं PSI बनण्याचं स्वप्न पूर्ण करू। धन्यवाद।